एक आनंदाची गोष्ट आहे की नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रस्तरावर ज्याने प्रावीण्य मिळवलेले अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि प्रोत्साहन करण्याकरता बक्षीस देत आहे। अभिलाषा म्हात्रे यांनी क्रीडा उपायुक्त क्रीडा विभाग याचा पदभार घेतल्यानंतर माननीय आयुक्तांना डॉक्टर कैलास शिंदे यांना त्यांनी सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या की नवी मुंबई सर्वच बाबतीमध्ये अन्य महापालिकांच्या एक पाऊल पुढे आहे। अशा परिस्थितीमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहित केलं तर आपल्या शहराचा स्तर अधिक वाढेल आणि त्या अनुषंगानं जे काम आज एक वातावरण निर्माण झालं हे शहराला ललांबूत आहे असं माझं मत। क्रीडा नगरी म्हणून आता नवी मुंबई शहर पुढे येते, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू खेळत एक या शहराचं नेतृत्व करत असताना काय अभिमान वाटतो? ते बघा प्रश्न असं हे नवी मुंबईतल्या सुजाण जनतेनं योग्य लोकांना नेतृत्वाच्या ठिकाणी ठेवल्यामुळे या ठिकाणी सर्व स्तरावर शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, क्रीडा या सर्व स्तरामध्ये नवी मुंबईचं पाऊल एक पुढे आहे आणि त्या गोष्टीचा मनापासून आनंद वाटतो। अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची देखील भूमिका आपण नेहमीच बोलून दाखवली। निश्चितपणे प्रत्येक नोड गणी प्रत्येक सेक्टर गणी क्रीडांगण असावीत असा आमचा कटाक्ष आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना सगळं प्रोत्साहन देण्याची भूमिका ठेवली जाईल हा विश्वास व्यक्त करतो। खूप चांगला उपक्रम आहे आणि असाच उपक्रम प्रत्येक महापालिकेत राहिला पाहिजे, कारण ह्यानेच मुलांना जे नवीन खेळाडू तयार होतात त्यांना इन्स्पिरेशन मिळतं आणि प्रत्येक छोटीशी म्हणजे हे प्रत्येक छोटं सक्सेस त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप काही मोलाचं त्यांना म्हणजे पाठबळ देऊन जातं। सर, एवढं सोपं नाही आहे कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये उंच घेणं, खूप त्याग आहे, संघर्ष आहे, चॅलेंजेस आहेत, कसं हे जुळून आणलं जाऊ शकतं? When you are focused ना you can do anything. तुम्ही एखाद्या गोष्टीवर फोकस केलेला आहे आणि फोकस राहाल तर तुम्ही सर्व करू शकाल। संधीचं सोनं करणं खूप महत्त्वाचं आहे हे आपण प्रत्येकाला बघा, देव मला संधी देत नाही, देव मला हे करत नाही म्हणण्यापेक्षा देवाने जी संधी दिली, देवाने जर तुम्हाला फक्की मारायची संधी दिली तर ती फक्की मारलीच गेली पाहिजे। देवाने जर तुम्हाला फायनल मध्ये पॉइंट मारायची संधी दिली आहे तर तो मारलाच गेला पाहिजे, कारण एकदा संधी देतो देव, परत संधी देत नाही। त्या एका संधीचं तुम्ही सोनं करणार की माती करणार ते पूर्ण ऍटिट्यूड तुमच्यावर डिपेंड असतं। प्रोत्साहन महापालिका देते तर तुम्हाला असं वाटतं नक्कीच ह्या प्रत्येक संधीचं सोनं ह्या खेळाडूंनी जी महापालिका ह्या व्यासपीठ देते, ह्या व्यासपीठाचं ह्या खेळाडूंनी प्रत्येकाने चांगल्या सोनं केलं पाहिजे अशी माझी धारणा आहे।